2000 2000 रुपये. मागेल केवढा मागितलंय? 800 800ला मागितलंय. केवढ्याला सोडायचं आहे मग? 2500 रुपये. केवढ्याला टाकला आता हे? 1800ला. मित्रांनो ते केवढ्याला बोलले होते? 3-4 हजार. आणि तुम्ही कितीला टाकलंय? 2000. तर मित्रांनो 5000 रुपये जोडी. 5000 रुपये जोडी घेतली. 2500 रुपये कान. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेचा बाजार कव्हर करणार आहोत. मित्रांनो बऱ्याच वेळेला काल मला फोन आले होते की दादा उद्या शुक्रवारी साखरेचा बाजार चालू असेल का किंवा सुट्टी असेल. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना देतो की आजपर्यंत साखरेचा बाजार कधीही बंद राहिलेला नाही. ज्या दिवशी साखरेचा बाजार बंद असेल त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकून कल्पना देऊन देईल की उद्या साखरेचा बाजार बंद असेल बॉस, उद्या कोणीही येऊ नका. पण तसं शक्यतो आजपर्यंत काय झालं नाही. साखरेचा बाजार इन हाल कंडिशन चालू असतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत काय असणार आहे किंवा आज बाजार स्वस्त किंवा मागे या सर्व गोष्टींची अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी पाठ आणले आहेत. मित्रांनो काही बोकड सुद्धा आणलेले आहेत. काठीवाडी ब्रीड आहे. एक नंबर माल आहे. लांबकानी माल आहे. तो मित्रांनो बघा सर्व दूध पेते बच्चे आहेत. लांब शेपटीचा माल आहे. पिलो खूप सुंदर आणले. क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आहे. एक नंबर माल आहे मित्रांनो. ज्याच्या घरी दूध आहे अशा व्यक्तीने असा माल पाळणं खूप गरजेचं आहे. दादांचा माल आहे. काय किंमत सांगायची आणि देण्याची? 2500 पर्यंत सोडून देणार. तर मित्रांनो 2700 रुपये कान सांगायची किंमत आहे. 2500 रुपयापर्यंत सोन्याची अपेक्षा आहे त्यांना बघा. आणि बल्कमध्ये जो कोणी घेतला त्याला कमी करणार का? बरं. तर मित्रांनो बल्कमध्ये केलं तर 2500ला सुद्धा ते कमी करून देणार आहेत. पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो. माल छान आणला दाने बघा, पिलं छान. तर मित्रांनो 2 पिल्लं त्यांना आता काढून दिलेले आहेत. 2500 रुपये कान सांगायची किंमत होती आणि आपण 46 रुपयाला थोडी काढून दिली. 4.5 दिले होते पण समोर चालू पडत नाही. 2300 रुपये कान माल काढून दिलेला आहे. बरं आता जे बच्चे घेतले ते काय कान पडले आपल्याला? मग ते 450 प्रमाणे घेतले. 2300 रुपये कानगडी. बरं. तर मित्रांनो 2300 रुपये कान माल पडला आहे. पिलो खूप सुंदर आणले. छान क्वालिटी मित्रांनो. काढताना माल मस्त आणला आहे. दर शुक्रवारी दादा ते साखरी बाजारला येतात. गेटच्या समोरच या ठिकाणी थांबत राहतात. बोकड घ्या, पाटा घ्या, काय अडचणी घरचा माल राहतो. घरी किती शेळ्या आहेत टोटल? 20 आहेत ना. प्युअर काठीवाडीच्या. प्युअर काठीवाडी. सरासरी काय रेंज माल देता तुम्ही? सरासरी असंच जातं 2500 2200 2300. किती दिवसाचा माल असतो? 8-10 दिवसाचा. 8-10 दिवसाचा, 15 दिवसाचा, 15 दिवसाचा माल असतो गडी. बरं. म्हणजे दूध पाजायची गरज असते त्यांना. दूध लागतं. तर मित्रांनो बघा 2500 रुपयाप्रमाणे सुद्धा चांगले बच्चे काढून दिलेले. खूप छान क्वालिटी बघा. एक नंबर माल आणला या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी चितू आबा पारदींचा माल आला आहे. पिल्लो खूप सुंदर आहे. टॉप क्वालिटीमध्ये माल आला आहे मित्रांनो. चितू आबाने दर शुक्रवारी साखरी बाजाराला असतात. एक नंबर क्वालिटी मोठा माल आणला आहे. पिल्लो खूप छान आहे. त्या ठिकाणी बोकड आहेत मित्रांनो. टोटल 4-4.5 महिन्याचा माल मित्रांनो. काही 5 महिने सुद्धा या ठिकाणी बोकड आहेत. पाळण्यालायक माल मित्रांनो. क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे. चितू आबा काय रेंज बोलताय आज? 3 प्रमाणे मागताय. काय सांगताय तुम्ही? 3.5 देऊन मोकळं व्हायचं होतं. किती प्रमाणे? 3200 प्रमाणे. बरं. तर मित्रांनो 3500 रुपये सांगायची किंमत आहे. 3 प्रमाणे मागणी झालेली आहे. 3200 रुपये कान सोडून मोकळून द्यायचं आहे आबांना. बघा एक नंबर माल आणला आहे. क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आहे. 3200 सुद्धा जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये माल घेतला मित्रांनो तर 3 प्रमाणे सुद्धा सोडून देते. बच्चे बघा, बच्चे खूप मोठे आहेत. ते बघा हे थोडे लहान पिले आणि यांच्यापेक्षा थोडे मोठा माल आहे. 3000 रुपयाला काहीच अडचण नाही मित्रांनो. टोटल पुरोडेबल माल आहे. एक नंबर माल आणला आहे. 3,000चे बच्चे आहेत जवळजवळ. हे बघा आता 5 महिन्याचे पिलो मित्रांनो. 5 महिन्याचे 4-4.5 महिन्याचे पिलून जातील आणि काही 3 महिन्याचे पिलून जातील मित्रांनो. हा माल सुद्धा पुरोडेबल 3,000 प्रमाणे. एक नंबर माल आणला आहे बघा. जो आबांचा माल छान आणला आहे. तर मित्रांनो मावशीने नेहमीप्रमाणे माल दिला आहे. पिलो खूप सुंदर आहे. क्वालिटी छान आहे. बच्चे एक नंबर आहेत बघा. किती बोकड दिले होते त्यांना आता? 3000 प्रमाणे. किती नग दिलेत? 11 नग. तर मित्रांनो 3000 प्रमाणे 11 नग सोडून दिलेले. पिलो प्रमाणे 11 नग समोर त्याला दिलेले. माल चांगला आणला आहे. खूप छान बघा या ठिकाणी. दर शुक्रवारी दादा देतात आणि सकाळी जीवावरून जातो मित्रांनो. माल छान आहे. 3 प्रमाणे दिले जातात. माल मस्त बघा. 4,500 रुपये बोकडाचं सांगतायत मित्रांनो. पिलं चांगलं आहे. भाव पण काय किंमत मागतात आता दादा. 4,500 रुपये किंमत सांगायची समोरच्याची. मागितलेली नाही अजून. भाव पण कसा मागतात? मागितलेलं नाही मित्रांनो अजून. 3-3.5 रुपये सांगायची किंमत आहे. माल मस्त बघा. क्वालिटी छान. 4000 सांगतायत पण 3-3.5 सोडून देते. सुंदर आहे त्या ठिकाणी.
या ठिकाणी बघा या बच्चांचा शोधा चालू आहे. दादा ते मागतायत पिलो खूप सुंदर आहे. मला नसतंय 5,000 जोडी मागतायत. 5.5 केलेत. 5.5 करून दिलेत. पिलो सुंदर आहेत मित्रांनो. आपण काय म्हणतात 6,500 रुपये सांगायचे. 5.5 ला मागणी झालेली आहे. 5.5 ला मागणी झालेली आहे. 6,500 रुपये सांगायचे. पिलो सुंदर आहेत बघा. आपण शेवटी केवढीवर होता. तर मित्रांनो जोडी दिलेली 5,800 ला जोडी दिलेली आहे बघा. 6,300 सांगतोय. 6,300 सांगतोय भाऊ. 5,800 ला जोडी दिलेली यांना. पिलो खूप छान आहे. 5,800 ला जोडी दिलेली. 5,800 ला कितीला जोडी दिली त्याला ते आता 5,900 ला. तर 5,900 ला जोडी दिलेली मित्रांनो. क्वालिटी छान होती. आणि या ठिकाणी हा बोकड आणलेला आहे. पिलो खूप सुंदर आहे. याचे काय सांगतायत? 8,500 रुपये सांगायचे आहेत मित्रांनो. घ्यायला आला तर बार्गेन निघून जाईल. पिलो खूप सुंदर आहे. माल मस्त मित्रांनो. क्वालिटी छान बघा या ठिकाणी. या बोकडाचं सोडा मित्रांनो. क्वालिटी छान आहे. मोठा माल आहे. पिलो खूप सुंदर आहे. थोडं जिग माल मस्त आहे. क्वालिटी छान आहे बघा. माल किती म्हणतात? 4.5. बाबा किती दिला ना? 4,200 मित्रांनो. 4,500 रुपये सांगायची किंमत आहे. आणि 4200 रुपये बाबांनी दिलेले. पिलं बघा. पिलं खूप सुंदर आहे. 4.5 समोर तर सांगतोय. 4200 ला बाबा मागतोय. पिलं सुंदर आहे. 100 दे जाऊ दे. थोडं घे बाबा घे जाऊ दे. 4300 रुपयाला व्यवहार. 4.5 सांगायची. 4300 ला सुद्धा करून दिलेला. माल मस्त आहे. 4,300 ना? 4,300 ला माल सोडून दिला. छान क्वालिटी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादाने 2 बारीक कोकर आणले. पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो. माल मस्त आणलाय. क्वालिटी छान आहे. दादाचा माल आहे. 4-5 न घेतले. 2 मोठे 2 बारीक आहे. या बारीकचे काय सांगतोय? 6.5 जोड़ी के और उनके 6,000 नक्की मित्रांनो. 6,500 जोडीचं सांगतोय. 3,500 रुपये कान. 3,200 रुपये कान आणि 6,000 रुपये कान सांगतोय. 3,000 सुद्धा पिल्लं फोडलं. माल 1 नंबर आहे. आणि 6,000 रुपये नगाचे सांगायचे. त्यात बार्गेनिंग करून देणार. पिल्लं सुंदर आणलं बघा. क्वालिटी छान आहे ठिकाणी. या ठिकाणी बघा शिरोई पॅचमध्ये माल आला आहे. पिलो खूप सुंदर आहे. माल मस्त आहे. गावरांना क्रॉस केलं. बच्चे मोठे मित्रांनो. बोकड आहेत सगळे. क्वालिटी छान आहे पिलांची. 1 नंबर माल आहे. माल बघा. माल सुंदर दिसायला. पिलं बघा. किती महिन्याचा माल आहे? कितने महीने के बच्चे होंगे? कितने महीने के होंगे? ये बच्चे तुम्हारे 1.5 साल के बराबर. क्या कीमत है बोलने की? 12,000 बताने की. कब तक छोड़ेंगे? 10,000 तक. मित्रांनो बघा 12,000 रुपये सांगायची किंमत आहे. 10,000 अपेक्षित आहे त्यांना. राजस्थानी बच्चे मित्रांनो. टोटल 10,000 ला परवडेबल माल आहे. 1-2 दाताचे पिल्ले आहेत बघा. पिल्लं खूप सुंदर आहेत. माल मस्त मित्रांनो. 10,000 मध्ये 1 नंबर माल आणला. क्वालिटी छान आणली बघा. आणि या ठिकाणी त्या दादाकडे गावरान जातीमध्ये माल आहे. पिल्लं खूप सुंदर आहे. और इनके क्या बता रहे हो गावरान के? गावरान 8,000 बोलने का फायनल 6,000 में दे देंगे. मित्रांनो 8,000 सांगायचे बघा. 6,000 सोडून मोकळा होणार आहे. 12 महिन्याचा पुढचा माल आहे टोटल. माल खूप सुंदर आहे. पिल्लं छान आणले बघा. 6,000 ला 1 नंबर क्वालिटी. बोकड बघा. बोकड खूप छान ॲग्रेसिव्ह माल. या ठिकाणी कोकर आणलेत मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे टोटल. गावरान निजामपुरी मेंढा यांना म्हणतो बघा. पिल्लं खूप सुंदर आहे. क्वालिटी मस्त आहे. खेळारी येतात आणि ते स्वतः माल विकायला आले. पिल्लं छान आहेत बघा. माल मस्त आहे. काय सांगायचे? काय किंमत सांगायची? 7,000. मागणी झाली का नाही अजून काही? तर मित्रांनो 7,000 रुपये कान सांगायचे. पिल्लं खूप सुंदर आहेत. घ्यायला जेव्हा येणार तेव्हा बार्गेनिंग 100% होऊन जाते. या ठिकाणी 5,000-6,000 पर्यंत माल तुटून जाईल. पाहिजे क्वालिटी सुंदर आहे बघा. माल मस्त आणला या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी बारीक कोकरू आणलं आहे. पिल्लं खूप सुंदर आहे. जवळजवळ 1.5 महिन्याचा 1.5-2 महिन्याच्या आसपासचा मारच आहे. पिल्लं खूप छान आहे. काय किंमत बोलतो याची? केवढे बोलले? 2,000. 2,000 रुपये. मागेल केवढं मागितलं आहे?
800ला मागितलं. केवढ्याला सोडायचं आहे मग? 15च्या 1500च्या पुढं. तर मित्रांनो 2000 रुपये सांगायची किंमत आहे. 1500ची अपेक्षा आहे. 800ला मागितलेले त्यांनी थोडंसं आजार येते. पिल्लू सुंदर आहे बघा. 1500ची अपेक्षा आहे. माल मस्त आहे. काय अडचण नाही मित्रांनो. कटिंगचा लायक माल आहे. आणि या ठिकाणी दादा आणि गावरान जातीमध्ये बारीक बच्चा आणलेलं आहे. पिल्लू खूप सुंदर आहे. दिसायला एक नंबर आहे पांढरं. काय बोलताय तो याची? 3,500 बोलायचे मित्रांनो. पिल्लं छान आणलं बघा. माल मस्त आहे. दादांचा माल 3,500 रुपये सांगायची मित्रांनो. या ठिकाणी पूर्ण लॉट विकायला आलेला आहे. 2-2 महिन्याचे बच्चे दिसत आहेत मला. क्वालिटी खूप छान आहे. एक नंबर माल आहे मित्रांनो. निरग माल आहे टोटल. सुंदर बच्चे तसे काही 2 आणलेले आहेत. क्वालिटी छान आहे. काय किंमत सांगायची? 4.5. केवढ्यापर्यंत मागितला आहे? 3.5, 2.25, 3.3. काय अपेक्षा आहे? 4.5. काय अपेक्षा तुम्हाला? 4.4. तर मित्रांनो 3.5 पासून 4.5 पर्यंत मागितलेले सांगतात. 4,500 रुपये सांगायची किंमत आहे. 4,000च्या दरम्यान आला तर माल सोडून देणार. पिल्लू सुंदर आणतात बघा. माल मस्त मित्रांनो. छान क्वालिटीमध्ये माल आणला. एक नंबर बच्चे क्वालिटी छान. या ठिकाणी बघा मित्रांनो 2 मोठे बच्चे आणलेत विकायला. क्वालिटी खूप छान आहे. 12 महिन्याचं असतील का? 4 महिन्याचं सांगताय मित्रांनो. 4 महिन्याच्या मानाला खूप वजन वाढलेलं आहे. स्ट्रॉंग आहे. निजामपुरी मेंढा आहे मित्रांनो. लांब शेपटीचा. 4 महिन्याच्या मानाला बच्चांची क्वालिटी बघा. एक नंबर बच्चे झाले आहेत. तयार पडलेत फुल. काय सांगायचे आहेत? केवढे बोलताय जोडीचे? 20,000. केवढ्याला मागितल्या? काय अपेक्षा आहे मग तुम्हाला? 18-19. तर मित्रांनो 20,000 रुपये जोडीचे सांगायचे. 17,000 जोडी मागितले गेले. 18-19,000 रुपये जोडीची अपेक्षा बघा. पिल्लू खूप सुंदर. 20,000 रुपये सांगायची किंमत. 10,000 रुपये मागतात ते पण एक 8-9,000 ते सोडून उठून जाते. पिल्लं छान आहे बघा. मस्त आणला मित्रांनो. क्वालिटी छान आहे मित्रांनो. कोकराचा शोधा चालू आहे. पिल्लू सुंदर आहे. माल मस्त आहे. दादा ते घेणारे पण थोडा छान मित्रांनो. तू बोल ना. तुमचं नंबर ना 25 रुपये सांगायची किंमत आहे. 25ला सांगितलं त्यांनी. पण दादा ते कितीला मागतात? बोल ना. पादाची कोकरे 1200 रुपये. 1300ला मागून घेतलेलं आहे. 13,500 करून दिले. 25 सांगायचे. 13,500 करून दिला आहे. 1400 करून दिले. 1400 रुपयाला मागून घेतलेला आहे. पण किती पैसे देतात? 25 सांगितले. 1400ला मागितलं. कितलं? 3 बोललो तुला. मग नंतर 2500 रुपये. नाही रे. 1500. पण आता किती पैसे देतात? 25 सांगायचे. 1200ला मागितलेलं होतं. 1200चे 1500 केले होते. किती देतात माहित नाही रे. सेट नंबर ते का 1,000-1,500 रुपये. आता कोकरू काय त्याच्यात रे बघणार? त्याच्यात काय नाही. पण नमूद पादाचे आता पादा गेला जा 2,000ला काय पण नको सांग. 2500 रुपये सांग. एक महिने पहिले हा बोल ना. तू तोंडाने बोल ना. 1500 रे. 1500 रुपये देत आहेत. द्या 100 वरते द्या. घ्या देऊन द्या. सोडा चला मग. न्यूज पण काढतोय. करा सोडा मग. मित्रांनो 1500ला मागितलं. 1600 द्यायची. 1600 आता आजारी थोडंसं कटिंगला माल जाणार. काय काढायचं? 2200 रुपये लावून घेऊ बस. 2200 रुपयाची अपेक्षा आहे त्यांना. 2200ची अपेक्षा आहे त्यांना मित्रांनो. 1700ला मागून निघून गेला. त्यांची 2ची अपेक्षा आहे. सुंदर आहे. माल मस्त बघा. लांब जायचं काय हो पण दादा ते किती पैसे देतात आता? मला बाबा त्यांनी वाढवून दिले ना. 100 माझ्या भाऊबंदकी का? मला नाही. 1700 मागितलं. 1800 रुपये दिलेले त्यांनी. माझ्या भाऊबंदकी का? 1800 दिलेले होते. 18 दिलं. पण मी 2,000 रुपये मी सांगतो. तू बोल ना. तू कितला बोल ना. 1800 रुपये दिलेले होते. हो आपण 2,000 तुला काय बाबा एक काम कर. 1800ला मागणी झाली. 1900ची अडी त्यांची. पिल्लं सुंदर बघा. माल मस्त काय अडचण मित्रांनो. 2,000 सांगला. 1800 रुपये दिलेले आहेत त्यांनी. 1900ची अडी आहे. 1800 नाही नाही नको. 40 रुपये वरती देत आहेत ते. चांगलं आहे रे. 1900ची अडी. 2500 3,000 दिलेले. दे जाऊ दे 100 दे. काय पाहू जाऊ दे. मिठो बाय. असं खाल्लं काय असं खाल्लं काय? ते 100 दे वापस त्याला. त्याला 100 नाही 50 नाही. 100 दे. तू 200 टाक. दे 200 दे त्याला. दे 100 वापस दे. जाऊ दे.
तर मित्रांनो 1900ची आडी 1900ला पिल्लं सोडून दिलेलं आहे. 100 पाच टोटल माल मस्त मित्रांनो, काय अडचण नाही. 1900 मध्ये सुद्धा पुरवठा पिल्लं दादाला माल दिला आहे. कटिंगला माल जाणार आहे मित्रांनो, पाळायच्या लायकीचं नाही, कटिंगलाच जाणार आहे. किती 1900 दिले ना? तर 1900 रुपयाला पिल्लू दिलेलं आहे बघा. माल मस्त आहे, काय अडचण नाही, पिल्लं छान आहे. या ठिकाणी 3 कोकरांचा स्वतः चालू आहे मित्रांनो. पिल्लू खूप सुंदर आहे, माल मस्त आहे. तो आपण केवढ्याला दिला का हो? केवढ्याला दिला? आज बाजार पडलेला आहे दादा. हा, फुकट बाजार आहे आज फुकट बाजार आहे. आज बाजार फुकट आहे. बर, काय सांगितलं होतं? आमची चेष्टा घेऊ नका. 5,500 सांगितलं. केवढ्याला दिला मग आता? 41 ने देऊन दिला. तर मित्रांनो 5,500 रुपये सांगायचे होते. 41 रुपये कान सांगून दिलेला आहे. आज बाजार डाऊन म्हणतायत. आज बाजार का डाऊन आहे? पण आज स्वस्त आहे बाजार नवरात्रामुळे. तर नवरात्रांमुळे बाजार कमी झाला असं म्हणतात. 41 रुपये कान माल सोडून दिला. पिलं सुंदर आहे, माल छान आहे, क्वालिटी छान. तर मित्रांनो या ठिकाणी बघा पिलं खूप सुंदर आहे, माल छान आहे, क्वालिटी छान आहे. बच्चे नंबर आणले बघा. ते घ्यायला आले होते, दिलेले नाही वाटतं माल खूप छान आहे. काय बोलले होते त्यांना? किती सांगितले त्याचे? हे 5.5 सांगितले. अंदा काय मागताय? 4.5 मागत. तेवढे बोलले तुम्ही त्यांना? मग शेवट 5 बोललो. 5 बोललेलो. मित्रांनो 5,000 रुपये सांगायची किंमत आहे. 4.5 ने मागणी झालेली होती, पण शेवट 5,000 रुपये सांगायचे होते त्यांची. 5.25 सांगायची किंमत. 5च्या अपेक्षा होती, 4.5 ने मागून निघून गेलेत. पिलं सुंदर आहेत बघा, माल मस्त मित्रांनो. 4,500ला मागणी झालेली आहे 5.25च्या अपेक्षा. क्वालिटी छान आहे, एक नंबर माल आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आला आहे टोटल. पिल्लं खूप सुंदर आहेत मित्रांनो, माल मस्त आहे, मेंढपाळ आहेत आणि ते क्वालिटी छान आहे. बच्चे बघा, बच्चे खूप सुंदर आहेत मित्रांनो. निजामपुरी मेंढा आहे टोटल. लांब शेपटीचा माल आहे, दादाचा माल आहे. काय किंमत सांगायची आज? आज काय किंमत सांगतायत? किती? 5,000 रुपये. केवढ्याने मागितलेत? 4 प्रमाणे मागताय. आज बाजार डाऊन आहे का थोडा? का बरं? पण स्वस्तच आहे बाजार आज बा. तर मित्रांनो 4 प्रमाणे मागणी झाली सांगतायत. 5,000 रुपये सांगायचे, कारण त्यांनी मागच्याच बाजारात हाच माल पाऊस चालू होऊन गेला होता, त्याच्यामुळे थोडासा डाऊन झाला होता. पण तरी 5,000 रुपये माल देऊन गेला होता त्यांना. पण यावेळेस 4,000ला मागणी होते. पिल्ले सुंदर आहे, म्हणजे आजचा माल थोडासा स्वस्त बाजार झाला असं मला वाटतं बघा. 4,000चा अफोर्डेबल माल आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे, एक नंबर बच्चे. मित्रांनो या ठिकाणी बघा टॉप क्वालिटीमध्ये माल आला. पिल्लं खूप सुंदर आहेत. शोधा चालू आहे, लाईव्ह सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. माल मस्त मित्रांनो, कसं सांगतात हो आपण? कसा 6 ने सांगितलाय? 6,000 बोलताय? 6,000. केवढे मागितलेत? केवढे मागितलेत? 4,000. मित्रांनो 6,000 रुपये सांगायचे, 4,000 रुपये मागणी झालेले. पिलं सुंदर आहेत. टोटल माल टाकणार दादा ते हो. पण कसा मागतात आता, कसा शोधा होतो? 6 ने सांगितलेला आहे, 4 ने मागितला आहे. शेवट कसा होतो सगळा लाईव्ह शोधा दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. माल मस्त बघा. 5,500 मागून घेतलेत. नाही अपेक्षा 5.5ची अपेक्षा आहे त्यांना. पिलं सुंदर आहेत बघा, माल मस्त मित्रांनो, क्वालिटी छान आहे. 5.5 मागून घेतलेले आहेत. 5.5 सांगून दिले त्यांनी शेवटी मित्रांनो, आणि मागणार आहे 5.5 मागून घेतलेला आहे. माल मस्त आहे, काय अडचण नाही. पिलं सुंदर आहेत. 5,500 मागून घेतलेला आहे टोटल माल. 5,500 रुपये सांगायची किंमत आहे. 5,500 रुपये सांगायची किंमत आहे. 5.5 मागून घेतलेला आहे. माल मस्त आहे. हो पण आता कसा ठोकतात? 5.5 मागून निघून गेलेत मित्रांनो. 5च्या आता अपेक्षा होती त्यांना. पिल्लं सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे, क्वालिटी छान आणलेली या ठिकाणी. बच्चे मस्त आहेत बघा, एक नंबर माल आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा कोकरांचा सौदा चालू झाला आहे. पिल्लं सुंदर आहेत, माल मस्त मित्रांनो, क्वालिटी छान आहे बघा. हो पण काय कान सांगतात दादा ते घेणार आहेत त्या ठिकाणी, आणि दादा ते विकायला आले. पिल्लं सुंदर आहेत. कसा? 5.5. तर मित्रांनो 5.5 सांगून दिला आहे. माल चांगला आहे. पोहा पण कसा शोधा होतो चांगला सांगून दिला आहे, काय अडचण नाही. दादा ते कसे चढतात तो आता 4,000 मागितला आहे. 4,300 करून दिलेत मित्रांनो. 5.5 सांगायची किंमत आहे. 4,300 करून दिलेत. 5.5 मन सांगून दिला त्यांनी. 4,300ला मागणी झालेली आहे. 400 करून दिलेत मित्रांनो. ते 4.5 म्हणत आहे. नाही ते 5.5 म्हणत आहे. 4 संख्या गाडीचा 4,400 मागून घेतलेला आहे. 5,500 सांगायची किंमत आहे.
तर मित्रांनो बघा टोटल सौदा झाला आता खूप छान आहे. तुम्हाला कसा पडणार आहे आता? आता आम्हाला हेरावरली घेऊन जायचे तर आम्हाला जवळजवळ आम्हाला 500 रुपये पर हेड मध्ये खर्च आहे. आणि आता कसा खर्च झालाय तुमचा इथं? हे आम्हाला 4,500 पडले. 4,600 पडले. 4,500 4,500 कोकरू पडला मित्रांनो. पिल्लं सुंदर आहे. 4,550 खर्च. 45ची आडी होती त्यांची पण एक ते भाऊ समोरचे 46 म्हणत होते. 50 वर ते टाकायला लावले. 4,550 कोकरू यांना पडला. पिल्लं सुंदर आहे. माल मस्त बघा. क्वालिटी छान कशी काढचं. तर मित्रांनो या ठिकाणी बघा टोटल कोकरांचा सौदा झाला आहे. पिल्लं खूप सुंदर आहे. कसा दिला आता? हा 3,400 ने घेतले तुम्ही. काय म्हणत होते ते? काय बोललो होते? 4,000 सांगायची किंमत होती मित्रांनो. 3,400 ने देऊन दिलाय. काय अडचण नाही. माल मस्त बघा. क्वालिटी छान आहे. एक नंबर क्वालिटी. या ठिकाणी बघा मित्रांनो दुधावरचे बच्चे आणलेत. बारीक कोकरे. माल खूप सुंदर आहे. क्वालिटी छान आहे बघा. 3 लहान आहेत आणि 2 मोठे आहेत. या लहान पिलांचे काय सांगितलेत? लहान कोकरांचे काय सांगितले? तिघांचे 2,000 कसे मागितलेत? 1800 रुपये मागितले. का अपेक्षा तुम्हाला? 2,000 अपेक्षा आहे. 2100 रुपये 2,000 रुपये. बरं तर मित्रांनो 2,000 सांगायचे. 1800 ने मागितले ते 3 पण त्यांना 2च्या अपेक्षा पिलं सुंदर आहे. आणि हे 2 कसे सांगितले? मोठे 3,000 सांगितले. तर मित्रांनो हे 2 मोठे आहेत. हे 3,000 रुपये सांगायची किंमत आहे आणि हे 2,000 रुपये सांगायची किंमत आहे. पिलं सुंदर आहेत. माल मस्त आहे. क्वालिटी छान आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो गावरान जातीमध्ये शेळ्या आल्यात. क्वालिटी खूप छान आहे. माल मस्त आहे. भाव पण कसा सांगतात आता? पिलं सुंदर टोटल यांचे सांगून दिले. 6 नगांचे 45,000 रुपये सांगून दिले. 6 नगांचे 45,000 रुपये लावून दिले. 6 नगांचे 45,000 रुपये सांगितले. तो पण कसा मागता आता ते मित्रांनो 42,000 रुपये 7 नगांचे सांगितले. 3 म्हणजे 6,000 रुपये कान माल सांगितला बघा. 7,42 6,000 रुपये कान माल सांगून दिला समोरच्याने विकणाऱ्याने. पाव पण काय कानाने माल देतात. पिलं छान आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो 6,000 रुपये कान सांगून दिले. पिलं सुंदर आहेत. माल मस्त आहे बघा. क्वालिटी छान आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा जोडीचा सौदा चालू आहे मित्रांनो. पिलं सुंदर आहेत. माल मस्त आहे. 8,000 रुपये सांगायची किंमत आहे. पाव पण आता केवढ्याला मागतात? केवढ्याला मागितलं आहे? 5 जोडी एक. तर मित्रांनो 5,000 मागून घेतलेलं आहे. काय बोलतोय तो? किती बोललाय? 9 बोललाय. 8 मध्ये घेऊन 9 सांगितले. 8,000 मध्ये सांगतोय. चांगला मागून घेतला ना ते ना. काय अडचण नाही ना. 5,000 मागितला मित्रांनो. आवड आहे का? आवड आहे. बोगडा आहे. 5,000 मागितला मित्रांनो. 8,000 रुपये सांगायची किंमत आहे. सुंदर आहे. दिलेलं नाही मित्रांनो. पिलं सुंदर आहे. शेवट केवढ्याला सोडणार आहे? शेवट केवढ्याला सोडायचा? 7.5 आणि ती दोघं तर 7.5-7.5ला सोडणार. पिलं सुंदर आहे. माल मस्त बघा. 7.5ला पोर्टेबल माल आहे. क्वालिटी. तर मित्रांनो बाबा ते 4 पिलं घेऊन गेलेले आहेत गाडीवर. माल मस्त आहे. पिलं सुंदर आहे. काय जोडी घेतलेली आहे? 5,000 रुपये जोडी. 5,000 रुपये जोडी घेतली. 2,500 रुपये कान. माल सुंदर घेतला बघा. आणि 4 नग घेतले 2,500 प्रमाणे. मित्रांनो मावशीने बघा साखरे बाजारातून पिलू घेतलंय. पिलू खूप सुंदर आहे. सांगायची किंमत का होती त्यांची? ते केवढ्याला बोलले होते? 3-4 आणि तुम्ही कितीला टाकलंय? 2,000. तर मित्रांनो 3,000 सांगायची किंमत होती. 2,000ची खरेदी. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त. तर मित्रांनो दादाने बघा सागरी बाजारातून एक लहान पिलू घेतलंय. पिलू खूप सुंदर आहे. सुरुवातीला काय किंमत सांगायची होती याची? 2,500 रुपये. केवढ्याला टाकला आता हे? 1800ला. तर मित्रांनो 2,500 सांगायचे होते. 1800ची खरेदी. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते. आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.